तर जय महाराष्ट्र मित्रांनो, कशा आहात तुम्ही सगळे? येते यार GTA 5च्या नवीन धमाकेदार व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि यार जसं की तुम्हाला माहितीचे मित्रांनो की लास्ट व्हिडिओमध्ये आपण काय केलं होतं, तर मागच्या भागामध्ये देवनी आपल्याला एक सिक्रेट काम दिलं होतं. म्हणजे आपला जो एक मित्र होता, म्हणजे आपला मित्र नव्हता, तो देवचा मित्र होता आणि त्याला ना पोलिसांपासून आपल्याला वाचवायचं होतं. म्हणून त्याकरिता आपण ना पोलिसांसोबत राडा केला आणि त्याच्या मित्राला जेलमध्ये जाण्यापासून वाचवलं. कारण त्याच्या मित्राने काहीतरी मोठा कांड केलेला आहे. तो ॲक्च्युली मोठा बिझनेसमॅन का बिल्डर आहे वाटतं. काहीतरी मोठा कांड केला आहे आणि न त्याचे जे पुरावे होते ते कोर्टामध्ये जाणार होते. आणि जर कधी कोर्टामध्ये गेले असते तर या व्यक्तीला जेल झाली असती, म्हणजे ज्याला आपण वाचवलं होतं. आणि शेवटी त्याला वाचवून म्हणजे आपण त्याचे जे पण काही पुरावे होते ते आपण त्याला वापस करून दिलेले होते. आणि त्यानंतर भाई मी मद्रासीकडे गेलो, कारण जो पण आपला मावळे माफ्याचा राडा चालू आहे ना, त्याकरिता भाई मला मद्रासीला भेटायचं होतं. तो मद्रासी डायरेक्ट अंडरग्राऊंड झालेला आहे, तो भेटतच नाही कुठं शहरामध्ये. ते पण मला शोधावं लागणार आहे. ओ भाऊ बाजूला सरक. आता यार मी चाललो आहे माझ्या शोरूममध्ये. काही शोरूममध्ये पण थोडी पाहणी करावं लागेल ना. आपल्याकडे नाही यार भाई, पैसा सुद्धा नाही, माहिती का? एवढा काय पैसा आपल्या हाकडे आहे नाही. आणि शोरूम पण पूर्ण रिकाम आहे यार. इथं आहे ओके सरकार नाही यार, बिना कामाचं. दीदी तुला अक्कल नाही का? हां ॲक्च्युली सिग्नल होतं वाटतं, मी थांबलो नाही. बाकी ठीक आहे, मी इकडं निघतो. बाकी तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करून द्या यार, कारण आपल्याला भावांनो 1 लाख सबस्क्रायबरचा खूपच जवळ आहे. खूप जवळ म्हणजे काय, जवळपास 75,000 सबस्क्रायबर कमी, फक्त तेवढे तुम्ही करून द्या यार प्लीज, नाही का नाही भाई? तर आता ना इकडं मी ॲक्च्युली यार मला आपल्याकडे ना यार गाडी नाही, माहिती का? गाडी म्हणजे ॲक्च्युली ही आहे, पण ना आपलं तुम्हाला माहिती असेल की आपण वर्ल्ड रेस खेळण्याकरिता एक BMW चोरली होती, जी की आपल्याला वापस करावी लागली आहे. कारण त्या जिमीला चोरलं आणि जिमीला किडनॅप केलं होतं त्या व्यक्तीने भाई. मग तो एक गंदा आपल्यासोबत विषय झाला आणि ती गाडी आपण त्याला परत केलेली आहे त्या व्यक्तीला, म्हणजे BMW. भाई फोटो काढतोय का? अरे आरामात काढ. इकडे राईड पाहिजे का? नको का? जाऊ दे मग, तसे मी देणार कुठे तुला. तर भाई विषय काय होतं का रे इथं? असं काहीतरी वाटलं ना, स्पीड ब्रेकर होता. ठीक आहे भाई, इथं यार कस्टमरसुद्धा नाही, माहिती का? हे बघा 1-2 गाड्या पार्किंग लावलेलं आहे. ते पण ही पार्किंग मी भाड्यावर दिलेली आहे की ज्याला पण इथं काही फिरायचं असेल ना, मी तो त्याची गाडी इथं लावू शकतो. त्याची थोडासा 4 पैसा आपल्याला कमवायला भेटेल. तर 1 मिनिट भाई, ॲम्ब्युलन्स कधीपासून यायला लागली रे? आईला भाई, ॲम्ब्युलन्स पण रिपेअरिंग व्हायला लागली आहे. हा ते पण एक मशीन आहे नाही का? ही कोणती गाडी आहे? अबे हा बेनी भाई, कोणत्या तडकत्या गाड्या घेऊन येतो रे. अरे भाई मी शॉक झालो भाई, पहिल्यांदा आपल्या गॅरेजमध्ये ॲम्ब्युलन्स रिपेअरिंगला आलेली आहे. काही सामान विमान आहे का याच्यामध्ये? नाही, पूर्ण रिकामी आहे. बाकी हा बेनी कुठे आहे? अरे सॉरी, ॲम्ब्युलन्स नाही आहे तर ही ती फायर डिपार्टमेंटची गाडी आहे, ती अग्निशामकची, पण ही थोडीशी वेगळी आहे बा. आणि हा काय इथं? काय नवीन काय झाकलं काय तू याच्यामध्ये? बाई बेनीला फोन करावा लागेल मला. चला बेनी आहे कुठं? बेनी मागच्या व्हिडिओमध्ये एक गाडी बनवत होता रे. शेवटी ती गाडी तर नाही ती. हा भाई गाडी दिसते मला, गाडी दिसते, ब्लॅक कलरची गाडी दिसते. ती काहीतरी नंबर आहे वाटतं त्याच्यावर. ठीक आहे, मी एक काम करतो, बेनीला फोन लावतो आणि येऊन जाय म्हणा भाई इकडं. आधी मी शोरूममध्ये जाऊन बघतो भाई, शोरूममध्ये काय हालचाल चालू आहे सध्या. लोकांचा पगार पाणी पण करायचा आहे नाही का आज. तर इकडं काय आहे का? नाही, काहीच नाही आहे सध्या. बघा म्हणजे कस्टमर तर आहे 1-2, पण यार गाड्या खूप कमी आहे. मी ॲक्च्युली ना थोड्याशा भाड्याने गाड्या आणलेल्या आहे, म्हणजे दाखवण्याकरिता. आणि तो जो आपला मित्र आहे ना बिझनेसमॅन, म्हणजे त्याचं पण मोठं शोरूम आहे ना, तर त्याच्यासोबत पण एक मी बोललो आहे की भाई तू गाड्या दे इकडं, कारण त्याला थोडं काय प्रॉफिट असेल ते आम्ही वाटून घेऊ एकमेकांमध्ये. मॅडम काय म्हणता? बरं चाललं आहे ना? पगार पाणी नाही, पगार पाणी नका मागू रे, कामधंदे करा आधी. भाई तुला पण बरं चालेल भाई, एकाच ठिकाणी मस्त उभं राहायला आहे का? बाकी चला वरती मी एवढं भारी बनवलं, वरती एक कस्टमर दिसत नाही मला यार. काय भाई, शोरूम आवडलं आहे का नाही? मी बघा भाऊ एक काम केलं बघा, समोरच्या बाजूला एक मोठी अशी घड्याळ लावलेली आहे. तुम्ही बघितली का? मागच्या व्हिडिओमध्ये मी बघितली का नाही ते म्हणजे माहिती. आणि घड्याळ भारी दिसते रे. इकडनं पण मस्त असा व्ह्यू दिसतोय. इथली जी गाडी होती ना, 2 गाड्या ते विकायला गेलेल्या आहे. बाकी ही गाडी काहीतरी चेकिंग होते वाटतं. काही आली का नवीन डिलिव्हरी वगैरे आहे का रे? ठीक आहे, जे असेल ते कर भाई. पैशांची खूप गरज आहे यार, पैशांची खूप गरज आहे भाई. तुम्ही सबस्क्राईब नाही करत रे, म्हणून आपण ना कंगालू राहिलो, माहिती का? मला ना यार आता पैसा कमवायचा काहीतरी बघावं लागणार आहे. आणि विषय काय नाही भाई, आपण मतदानसुद्धा आणणार आहे GTA 5मध्ये, तर त्याचा पण पैशाचा खर्च खूपच लागणार आहे. बाकी ही गाडी कोणती रे? बेनी बोलला की म्हणजे ना सुपर कार बनवल म्हणे मी याला, म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं नव्हतं का? तो बोलला की म्हणजे सुपर कार वगैरे बनवल. भाई जर का ही गाडी जर चांगली वाटली ना, तर आपण ती वर्ल्ड रेस खेळणार आहे ना, त्या वर्ल्ड रेससाठी आपण ही गाडी नक्की वापरायचा प्रयत्न करू बरं का.
म्हणजे चांगली गाडी बनली तरच. बाकी शोरूमचा मी ना थोडासा लुक बदलण्याचा प्रयत्न करतोय. बाकी तुम्ही सांगा, मला खूप जण बोलले ना की शोरूमची एंट्री ह्या इथून समोरून घे म्हणे. तर अजून थोडासा विचार करावा लागणार आहे मला, कारण तिकडनं एंट्रीना खूपच मधून जावं लागतं रे, तसा विषय होतोय. तर ठीक आहे यार, बेनी या ठिकाणी आलेला आहे. आणि बेनी भाई कोणत्या गाडीवर आला? अबे ही कोणती आहे? रंगबिरंगी तडकते भडकते का? कसल्या गाड्या घेऊन येतात ते? सोड खड्ड्यात आहे, तू इकडे पटकन. ही कोणती गाडी आहे मला दाखव आधी, कशी बनली काय बनली आहे. अरे कुठं राहिला ए? लवकर येत जाय रे भाई साहेब. खरं सांगतो मित्रांनो, ही जी गाडी ना यार, तुम्हाला बघून एकदम आश्चर्य वाटेल की यार ही गाडी कसं काय GTA 5 मध्ये येऊ शकते. ही गाडी ना यार एका पिक्चरमधली गाडी आहे, फुल फेमस आहे भाई. लहानपणामधली आपली आवडती सुपरकार होती ही. बघा भाई ही गाडी तुम्हाला ना आता दिसत असेल, मी तुम्हाला बाहेर घेऊन जातो, बाहेर तुम्हाला दाखवतो भाई ही कोणती गाडी आहे. कळायला पण असेल तुम्हाला भाई की कोणत्या प्रकारची गाडी आहे. खूप छोटी गाडी बनली असं वाटत नाही का रे बेनी, ना? हे बघा भाई ही गाडी दुसरी कोणती नसेल तर भाई टार्झन आहे. GTA 5 मध्ये टार्झन भाई, खतरनाक. आणि याचं जे इंजिन आहे ना भावनो, ते बेनीने एकदम म्हणजे लॅम्बोर्गिनीचं कोणतं तरी इंजिन टाकलेलं आहे म्हणून त्याच्याने अजून तगडी गाडी बनलेली ही. बाहेरनं टार्झन मॉडेल दिसतोय हा भाई, क्रेझी यार. यार पण ही ब्लॅक कलरची गाडी त्यांनी बनवली. मी एक काम करतो, बेनीला सांगतो भाई, बेनी इंटेरियर ह्याला तो ओरिजिनल टार्झन आहे. अरे तो पण असं लटकू राहिला भाई, मस्त रे. इंटेरियरवर जास्त फोकस नाही केला, कारण बेनी बोलला की म्हणे फक्त परफॉर्मन्स महत्त्वाचा आहे म्हणे, कारण रेसिंगमध्ये इंटेरियर वगैरे जास्त बघत नाही. बाकी ठीक आहे भाई, कम्फर्टेबल तर आहेच भाई. एक नंबर यार, जबरदस्त. काही बोल भाई, जबरदस्त गाडी बनवली भाई. सॅल्यूट यार तुला. भावना तुम्हाला आवडली का नाही गाडी सांगा बरं का कमेंटमध्ये भाई. टार्झन आहे यार. आणि एक मिनटं यार बेनी भाई, एक काम कर, ब्लॅक कलर नको, ओरिजिनल कलर करायचा मला. ओजी कलर जो आहे ना, कोणता कलर आहे? पर्पल ना, पर्पल का जांभळा काहीतरी असं कलर, पर्पल जांभळा एकच असतं ना. तर मग भाई तो कलर करून टाक. त्याच्यानंतर भाई एक नंबर भाई, एकदम ओरिजिनल गाडी दिसेल. काही ओरिजिनल नंबर वगैरे पण सगळं सेम टू सेम आहे. मला वाटलं होतं भाई ही म्हणजे ही जी गाडी ती ब्लास्ट झाली होती ना मागच्या व्हिडिओमध्ये ॲक्सिडेंटमध्ये, आय थिंक नाही ही तीच गाडी आहे, म्हणजे तीच गाडी ॲक्च्युली ही. आणि त्याला ती मॉडेल पण टार्झनचाच मॉडेल होता वाटतं भाई. यार खरं भाई सॅल्यूट. ही गाडी आपण वापरणार भाई, आपण त्या वर्ल्ड रेससाठी ही गाडी नक्की वापरणार आहे. बघू आता ह्या गाडीमध्ये किती परफॉर्मन्स आहे, काय आपल्याला बघायला भेटतोय. तर भाई बेनीला मी सांगितलं, तो बोलला की म्हणे होऊन जाईल संध्याकाळपर्यंत, तुला चांबळा कलर मी करून दिले यामध्ये. बाकी ठीक आहे, बेनीने आपल्याला एवढं भारी काम दिलेलं आहे ना, काम केलेलं नाही, त्याला काहीतरी द्यावं लागेल यार. पण सध्या आपल्याकडेच काही नाही तर मी त्याला काय देणार यार. काहीतरी करावं लागेल, पैसे कमावं लागतील. तर सोन्याचा ट्रकचा पण थोडासा विल्हेवाट लावायची आहे. तो जो वाळू माफिया आपल्याला बोललेला आहे, वाळू त्याला मद्रासी भेटत नाही ना यार. मद्रासी कुठे गायब झालेला आहे अंडरग्राऊंड, त्याला शोध मोहीम करावं लागणार, त्याच्या पाठीमागं माणसं लावावं लागतील मला आता. चला गेला कुठं आहे तो. बाकी ठीक आहे. तर मग आता मला इकडे बोलवलं होतं, तो जो बिल्डर होता ना ज्याला आपण वाचवलं होतं, त्या भाईने आपल्याला इकडे बोलवलं होतं. आणि बेनी म्हणजे तिघांना बोलवलं होतं, आपण तिघांनी त्याचं काम करून दिलं होतं ना रे. मग त्यांनी आता इकडे बोलवलं आहे. तो बोलला की म्हणे काहीतरी काम आहे, तर हे पैसे देईल म्हणे मी तुम्हाला. आता पैशांचा विषय तर भाई यावं तर लागेल आहे, नक्की यावं लागेल यार. नेमकं बघू आता काय विषय. तर आयला याची सेक्रेटरी का बायको ही, कोणी काय असलं आपल्याला काय घेतले नाही. ड्रायव्हर तर भाई फुल असा हौसीपणा करू राहिला नाही का. You're late, sugar tits. अच्छा. So what's going on? अरे हा You finally get to realize your child. तो टकला बा का बघू राहिला मागून. Dress up as a cop. Mr. Weston's research team suggests the two boys like to अच्छा, ride on the ठीक आहे. Sonora Freeway. हे भाई काय मस्त फील आहे रे नाही का, बॉडीगार्ड आपल्यासाठी. ए रामदेव बाबा, एडबिडे का रे तू? आता फ्रँकलिन तर भाई चड्डी बांधूनच फिरायला आवडते त्याला, बॉडी बिडी दाखवायची लोकांना. काय भाई माझ्याकडे बॉडी आहे. I'm a Darwinist, brother. All right. Nigerians. Some prosper and some struggle. Now, are you out of your? अच्छा तर काय काम. This is ओके. your lucky break. Choose. Now, are you going to do this, or have you simply found your level in life? I guess we'll find out. Yeah, I guess we will, homie. ओके. तर भाई यांनी ना आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये बोलला होता तो मायकलला की तुला एक काम देईल म्हणे, मी मला गाड्या चोरायच्या म्हणे, काहीतरी सुपर कार आहे म्हणजे 2, तर त्या मला पाहिजे, जे की लॉस सॅन्टोसमध्ये ना 2 रेसर्स आहे त्यांच्याकडे ती, आणि ते खूप ॲटिट्यूड आहे म्हणे त्यांच्याकडून मला त्या गाड्या चोरायच्या. तर त्यांनी आपल्याला काम दिलेलं आहे. तो बोलला की म्हणजे तुला जायचं आहे ते गाड्या चोरायच्या म्हणजे तिकडनं, आणि म्हणजे तिघांना काम दिलं आहे ॲक्च्युली. आणि आता मला ना तिकडे जायचं आहे. त्यांनी एक लोकेशन दिलं आहे की ते गाड्यांचं लोकेशन या ठिकाणी म्हणे एक पेट्रोल पंप आहे
तर तिकडे ते सध्या उभे आहेत आणि तिकडे जायचं आहे आणि त्यांच्यासोबत ना एक फेक रेस करायची आहे आपल्याला. फेक रेस म्हणजे कसं की त्यांना मी असं हे देईल, म्हणजे राग करेल की भाई तुम्ही माझ्यापासून जिंकूच शकत नाही, तू नल्ला आहे, असा आहे तसा आहे. मग ना भाई त्यांना राग येईल ना, मग ते आपल्यासोबत रेस लावतील आणि रेस लावल्यावर ते आपल्या पुढे निघून जातील ना, मग थोड्या वेळ असल्यानंतर लगेच ते पोलिस जे आहे, पोलिस म्हणजे आपले मायकल आणि फ्रँकलिन, मायकल आणि ट्रेवर, हे दोघं ना पोलिस बनलेले आहेत आणि हे लगेच आपल्या पाठीमागे लागतील आणि म्हणतील की भाई तू हाय स्पीडवर गाडी चालवता आहे, तुमच्या परमिशन नाही आहे असं वगैरे, म्हणजे खोटे पोलीस बनतील आणि त्यांना पकडतील आणि त्याच्यानंतर आपण त्या गाडी घेऊन पळून जाऊ. ओके तर भाई झालाय तो, चल 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 शेमड्या पॉपा करू आलाय, लायकी का रे तुझी? हा अच्छा आल्या भाई, संताप आला भाई त्यांना, आता संताप आलाय. ठीक आहे आता पळाले बघा ते मॅक्लेरन आहे काही, आणि ही कोणती ब्ल्यू वाली? मॅक्लेरन वाटती मला तर. बाकी ठीक आहे भाई, ही पळवली रे, जोरात पळवली रे त्यांनी गाडी. अबे नालकानं उलट्या रस्त्याने चालवता रे, मला भीती वाटू राहिली उलट्या रस्त्याने कसं. ओ शिट, आजच्या गावात आल्या कांड झाला भाई. कसे चालवणार यार आपण? एकतर ही कोणती भंगार गाडी दिली मला, आपण याला अक्कल नाही का त्या बिल्डरला असेल चलचडीवर चांगली गाडी द्यायची ना. एकतर हो भाई का मस्त कट मारला. बाकी ठीक आहे आता पळवावं लागणार आहे आपल्याला, यांना मला मागं टाकायचं आहे पण टाकू तर शकत नाही, ही भंगारपट्या गाडी. अरे इथंच वाट लागू राहिली, काय करणार आहे भाई मी. समोरनं थोडंसं कॉपच्यात घ्यावं लागणार त्यांना, एक तर ट्रॅफिक पण जास्त आहे ना रे, आणि जर इथं मातीवरनं गाडी चालवली ना तर गाडीची स्पीड कमी होऊन जाते. मोठ्या गाड्या अजून छोट्या पण नाही. हे बघा हे अरे अरे असं विषय झाले, दोन बसवाले मध्ये म्हणजे चालू रस्ता सोडा ना. हे कुठे गेले ते? आईला गायब. अबे यार भाई ते लांब नको निघून जायला, जर गेले ना तर मग रेंजच्या बाहेर जातील, मला माहिती नाही पडणार झाले ते गेले कुठं. हा दिसले ते बघा, ऑरेंज कलरची गाडी दिसते ना भाई, कळून जातं. निळ्या कलरची गाडी एवढी हायलाईट होत नाही, ऑरेंजवाली कसं पूर्ण रस्त्यावर. हा हे बघा हे दोन. देऊ का याला धक्का, देऊ का मी? देऊ का? अरे यार थोडं टच करायला जातो ना भाई, मागून पप्पे घेऊ म्हटलं तर ती गाडी लगेच पुढे निघून जाते. धोका देऊ राहिली गाडी बरं का. हे कसं चालवत आहे ते, इकडनं चालवायला मजा येते रे अशी फिलिंग. स्टेअरिंग व्हील असतं ना यार, आता मी कीबोर्डवर खेळतोय ना म्हणून तसं थोड्या वेळ चांगलं फील येत नाही. जर ते गाडीचं स्टेअरिंग व्हील असतं ना, नालाय काय चिकटकट बरं बद्री का रे तू? अरे तिकडे कुठं चालला? येणार का रे हा? उलट्या रस्त्याने जाऊ राहिला. दादा मला काय करायचं आहे. ओके तर भाई लोकेशनला पोहोचलो आपण आणि इथं जवळच आहे ना ते आपले जे काय ते मायकल आणि ट्रेवर उभे फेक पोलीस, ट्रॅफिक पोलीस बनलेले. आणि आता मी त्यांना भाई फोन लावून देत होतो आणि भाई मायकलला सांगून देतो की भाई आपण लोकेशनला आलेलो आहे, तुम्ही पट्टाक सट्टाक तिकडून निघून या. काय म्हणजे धरायचं यांना आता. भाई भेटलं, चला बस रे. अरे तर पावडा तर खाऊन घे, येडाय का? हे बघा चालले ते बघा, सायरन वाजून देऊ आपण. सरका बाजूला भाई, पहिल्यांदा भाई ट्रॅफिक पोलीस बनलोय आपण, फेक पोलीस बनलोय, मजा आली. आता ड्रायव्हर तिकडे नाही गेला, तो उलट्या रस्त्याने जाऊ राहिला गुफेमधून. ड्रायव्हरला गुफेमधूनच जायला जास्त आवडतं वाटतं. नॉटी राजा हे कुठे गेले? एकतर भाई आपण बाईकवर आहे आणि बाईकवर जर विषय झाला ना भाई पळू बिडू शकतो आपण. बाकी ठीक आहे, मी तर भाई पळवायला आपली गाडी काय. तो बघा यार विषय असं एवढे गंदे पळवत आहे ना भाई, हे खरंच म्हणजे इतके जोरात पासून बघा. स्पीड बघा तुम्ही आपली 160, मी काय फास्ट फॉरवर्ड नाही केलेली आहे. स्पीड बघा तुम्ही 160 65, आणि ना एवढे अपघाती वळण येतं इथं. हा बघा लाल डब्बा सॉरी आपला आहे तो फ्रँकलिन आहे, आणि बाकीचे पुढचे ते. आता जास्त लांब पळवायचं नाही आपल्याला. इकडनंच ट्रेवरचा विचार आहे म्हणे, ट्रेवर मी थोडं पुढे निघतो म्हणे आणि यांना दाबतो मी आता इकडे. काय जाय पटकन भाई. थांबले भाई, थांबले घाबरले वाटतं. चला रे, शहाणपणा करू राहिले का तुम्ही? Yeah, fuck you too.
आईला मायकल फ्रँकलिनची शिवी देऊन दिली. म्हणजे शंका नको यायला म्हणून ट्रेवर लगेच फ्रँकलिन पण ओरिजिनल आहे भाऊ, तो रेसर जो रेस खेळतो फ्रँकलिनला बोलायला लागला. फ्रँकलिनने शिवी देऊन दिली. चल रे बाहेर निघ बाहेर, चल चल दे तुझी गाडी दे, वटवट नको करू. हा बाई तिकडे तो दे ट्रेवर. अरे नाले का, अरे माणूस आहे ना तो. चल बाहेर निघ शेंबड्या. मायकल तर ऐकत नाही भाई. चल न्यायची कटकट तुझी, तू पण निघ रे. बस पटकन भाई, बस बस भाई. मॅक्लेरन वाटते रे मला ही गाडी, ऑरेंज कलरची. कोणती काय मॅक्लेरनची असं वाटतं, म्हणजे तिचा वाला मॉडेल. पळव भाई, आपल्याला भेटली बाईक. अरे गाडीची स्पीड तर क्रेझी यार. मी असा विचार करतोय आपल्या वर्ल्ड रेस साठी ते आपण टार्झन तर घेतलीच ना, एक विचार करतो यार त्या टार्झनच्या ऐवजी ही वाली गाडी. टार्झनची आपण टॉप स्पीड चेक नाही केली ना. फोन लावून दिला आपण. अरे नाही आपल्या मित्रांना कोणाला त्या कार्यकर्त्याला का ती बाई बोलती वाटतं. बाई घे तुझी गाडी, तर काय विषय नाही भावना. आपण हायवेवर पळवत गाडी पोहोचलो. बाई साहेब तो पोलीसवाल्याला चुकून ठोकलो भाई, आणि तो कार्यकर्त्याला तो मेला तर नाही भाऊ. पण पोलीसवाला काय चिंगबिंग होता का भाई, पेलबिल होता का, एवढे मी गाडी ठोकली त्याला कळलं कसं का नाही भाई. तर काय विषय नाही, आपण आपल्या गाड्या घेऊन आलेलो आहे, आपल्या म्हणजे या व्यक्तीच्या गाड्या. विचार करत होतो गाडी चोरून घेऊ आपण, पण काय ना काही पैसा भेटणार आहे आणि वर्ल्ड रेसला अजून थोडासा टाइम आहे, त्याच्यामध्ये आपण जिंकू का सांगता येत नाही. ए सेकंड बिकंड नको करू, तो आपल्याला पैसा दे गपचूप. ए माकड तोंड द्या. Absolutely. Look, you finish the job, you get the paper. But the order was for 5 cars, if I'm not mistaken. ए गाड्या घेऊन चालला तो. Just give me अरे आम्हाला एक दे. money now. Oh, I'm so scared. पैसा देणार नाही म्हणे. Yeah, but you know what? भाऊ जर का तू नाही बोलला ना, आपला ट्रेवर ना तो खोपडी फोडल. Like the job? Take a fucking walk. तू फक्त नाही बोल. Hold on. भाई शांत घे. आपल्याला अजून शांतीत करावं लागणार आहे. Lay it on him, kid. Mulligan's a record producer. He's going through a messy divorce. He's hiding his valuable assets, अच्छा. including the car, so that makes it complicated. He'll clock ही any बाई ground म्हणती म्हणे एक surveillance प्रोड्युसर we आहे want. All we've got to go मोठा, on is that the car is तो no प्रोड्युसरची पण एक गाडी म्हणे, ती आता लॉस एंजल्स मध्ये नवीन आणतोय म्हणे तो. म्हणजे ती गाडी पण आपल्याला चोरायची आहे. पागल आहे का यार तुम्ही. LSPD हेलिकॉप्टरच्या मदतीने म्हणजे हेलिकॉप्टर वगैरेची सोय करून देतील आणि लायसन्स वगैरे काय ते पण आपल्याला देईल म्हणे तो. लायसन्स तर आपल्याकडे आहे ना. All right, so. आणि ती गाडी कोणती पण ती झेड टाईप गाडी बोलली ती काहीतरी. Phillips, you're in the chopper. Clinton, you're on the ground. Yeah, I don't understand the deal. प्लॅन काय देऊ राहिली तुम्हाला गपचूप पैसा I दे. don't understand the deal between you two either. But you ट्रेवर know तर what? माहिती आहे बाईच्या जवळ जाण्याचा It's प्रयत्न just करतोय one साला. long mystery. इतका नालायक आहे ना हा. Bye, gentlemen, and stay spiritual. Oh, and Michael, I'll be in touch about ठीक your आहे. friend, Solomon. बघू आता काय प्लॅन आहे. म्हणजे मायकल काय बोलतो आता, मायकलच्या भरोश्यावर आहे. मायकलचा हा बोलला तर मग नक्की आपल्याला जावं लागणार. अरे दरवाजा बंद झाला. तर ठीक आहे, तो बोलले की म्हणे अजून एक गाडी, म्हणजे ती गाडी पण तुम्हाला चोरायची. ती गाडी जर तुम्ही चोरली ना म्हणजे ती गाडीमध्ये थोडे जास्त पैसे आम्ही तुम्हाला देऊ म्हणे, असं बोलल्या. म्हणजे दोघं पेमेंट एक साथ करू, ह्या गाडीचं पण पेमेंट आणि त्या गाडीचं पण पेमेंट. तर यार आता आपल्याकडला जायला गाडी तर नाही, आपल्याला टॅक्सी बुक करावं लागणार आहे. तर ठीक आहे यार, चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. जर का व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला करा लाईक, चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब करा. अशा प्रकारच्या मराठीमध्ये गेमिंग कंटेंट बघण्याकरिता आणि लवकरात लवकर आपले 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण करून द्या यार. खूप इच्छा भावनो लवकरात लवकर 1 लाख सबस्क्राईब पूर्ण करून द्या आणि त्यावेळी माझा फेस रिव्हील करणार आहे. आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करून घ्या. 10,000 तरी फॉलोवर कंप्लीट करून द्या यार. ओके 10 नाही 3,000 पूर्ण करून द्या. 2,000 फॉलोवर आहे आपले सध्या, बाकीचे 3,000 पूर्ण करून द्या. तर आता भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र.